रान करून आज एवढं मोठं आंदोलन उभं केलं. मी तर म्हणतो सगळा मराठा समाज एका जागी बांधण्याचं काम ज्या दोऱ्याने केलं तो दोरा म्हणजे जरांगे पाटील. ध्यानात ठेवा, जरांगे पाटील सगळे सत्ताधारी असतील, मोठे मोठे पुढारी असतील, सगळ्यांनी हात टेकले मंडळी. हो, पण प्रभू करो त्यांच्या कार्याला यश येवो. आणि महाराज समाजातली सगळी पोरं कुवत असून सुद्धा आरक्षणाच्या नावाखाली ज्या पदाला वंचित आहेत त्या वंचित असलेल्या पोरांना ती पदं मिळावी अशी भालकेश्वराने त्यांना ताकद द्यावी ही प्रार्थना करतो. पण ती प्रार्थना करताना जरांगे पाटलांचे जे 2 उद्देश आहेत ते विसरून आपण कार्य करू नये ही सगळ्यांना विनंती करतो. कारण पाटलांचं एका ठिकाणी भाषण होतं ते झालं की माझं कीर्तन होतं. कोलारवाडी बघा, बीडच्या बाजूला कोलारवाडी, लेकराला शांत बसा दे. कोलारवाडी तिथे पाटलाचं आधी भाषण झालं आणि त्यानंतर माझं कीर्तन झालं. तर पाटलांनी कीर्तनाचे 2 वाक्य वापरले आपल्या भाषणामध्ये, मला एवढे भावले. ते हे की त्यांनी सांगितलं तरुणांनी आरक्षण भेटणारच आहे आपल्याला, ते आपल्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, ते भेटणारच आहे. पण पोरांनी दारू पिऊ नये, गुटखे खाऊ नये, जीवन व्यसन मुक्त राहावं, हा त्यांचा संदेश मला फार आवडला, फार आवडला. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला आरक्षण मागायचंय आणि आपल्या हक्काचे रास्त मागायचे, जास्त मागायचं नाहीये. आणि आपला लढा सरकारशी आहे. पण मंडळी, स्थानिक लेवलवर जातीयतेचा तिढा निर्माण करायचा नाही आणि तो होऊ नये अशी मी देवाला प्रार्थना करतो. इकडे पहा, त्या समाजाने त्यांचं आरक्षण वाचण्याकरता लढा द्यावा. आम्ही आरक्षणाकरता आमचा लढा चालू आहे. आपला लढा तत्वाचा असावा, जातीयतेचा नसावा, तत्वाचा असावा. आणि हा जो पाटलाचा संदेश आहे, मनोज पाटील जरांगे यांचा संदेश आहे, तो संदेश आज उभ्या महाराष्ट्रानं डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आपण सुद्धा तो संदेश डोक्यात ठेवला पाहिजे. आम्हाला आरक्षण पाहिजे, समाजात तेढ निर्माण करणं आमचा उद्देश नाही. आम्हाला कोणत्या एखाद्या पक्षाला डोक्यावर घेऊन एखादा पक्ष दाबणं हा आमचा उद्देश नाही. आमचा उद्देश एकच आहे, आमची लेकरं योग्यता असून सुद्धा ज्या पदाला वंचित आहेत त्या पदाकरता आम्हाला पाहिजे. आम्हाला तुमचं राजकीय आरक्षण नको, आम्हाला पहिलं कशात पाहिजे, शिक्षण आणि नोकरी, हो याच्यामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. म्हणून सरकार सुद्धा काय एवढ्या गेंड्याच्या जातीचं कातड्याचं झालं कोणास ठाऊक, त्याने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. महाराज असं चाललंय, इतकं घोंगडं भिजत आहे ठेवलंय, ते हो बी म्हणत नाही तर नाही बी म्हणत नाही. जसे आपले काय काय महाराज लोक नाही तर म्हणत नाहीत पण तारीख तर देत नाहीत. असं होऊ नये म्हणून भालकेश्वराला प्रार्थना करतो. आज सगळा समाज एका जागी आला. मी तर म्हणतो आरक्षण भेटणारच आहे, वादच नाही, पण जेव्हा भेटायचं तेव्हा भेटेल. पण मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनाला यश काय आलं, सगळा मराठा समाज एका जागी आला, हेच यश आहे. समाज एका जागी आला हेच सगळ्यात मोठं यश आहे. समाज संघटित झाला हे सगळ्यात मोठं यश आहे. हे संघटन असंच टिकावं आणि याच्यातून विधायक कामं व्हावी जे समाज उपयोगाची आहेत अशी प्रार्थना भालकेश्वराच्या चरणी करतो. आणि भालकेश्वराला सांगतो, पाटलाला आरोग्य द्या, आयुष्य द्या आणि सरकारला सद्बुद्धी द्या आणि लवकर काहीतरी निर्णय घ्या अशी भालकेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आदरणीय महेश देवा आहेत, आदरणीय स्वामी आहेत, गुणीजन आहेत, सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो आणि थांबतो. सगळ्याला सांगतो, मला झालाय चिकनगुनिया. काय सांगावं महाराज, 15 दिवस झाले, एवढा ताप शरीरात आहे.